नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्यांनी गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे ब्रँड यांची डिमकी वाजवली, तेच आता हळूहळू या महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ठाकरे ब्रँड संपला, ठाकरे ब्रँड कसा संपला, ठाकरे ब्रँड कोणी संपवला, शिवसेना का संपली, शिवसेनेचा प्रभाव किती संपला, शिवसेना आटोपली, याचं विश्लेषण करतायत. आणि मला गंमत वाटली की यांचं राजकीय आकलन किती असावं. अशा एका निवडणुकीतल्या पराभवाने कुठलाही पक्ष संपत नसतो, कुठल्याही नेत्याचं राजकारण संपत नसतं. ना पवार संपतात, ना ठाकरे संपतात, शिवसेना तर संपूच शकत नाही. कारण याचं कारण पहिली गोष्ट, शिवसेना म्हणजे यांना जो राजकीय पक्ष वाटतो ती शिवसेना नाहीये. शिवसेना ही एक धारणा आणि भावना आहे. ज्या वेळेला शिवसेना 1966 साली स्थापन झाली, त्याच्याही आधीपासून शिवसेना होती. कारण शिवसेना ही एक आस्था आहे, ती एक भावना आहे. मराठी अस्मिता आणि मराठी न्याय, मराठी माणसाला न्याय या संकल्पनेतून शिवसेना आकाराला आधी उभी राहिली. ती निवडणुका जिंकण्यासाठीची गोष्ट नाहीये. कारण शिवसेना म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतिहास बघावा लागतो. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली आणि तिथून तो लढा सुरू झाला. त्याच्याही आधीपासून मराठी साहित्यिक, मराठी पत्रकार आपापल्या परीने भाषावार प्रांत रचनेमध्ये मराठी माणसाला त्याचं स्वतःचं भाषिक राज्य मिळालं पाहिजे हा आग्रह धरत होते, आंदोलन करत होते, ठराव पास करत होते. अगदी समिती नव्हती तेव्हाही मराठी अस्मिता होती. ती अशी साहित्यिक कलाकार यांच्यातून होती. मला बालपणी आठवलेलं एकदा पहिलं भारतरत्न काहीतरी महर्षी कर्वेंना वगैरे मिळालं आणि त्यांची नेहरूंची भेट झाली, तेव्हा त्यांना भारतरत्न देण्यात आलं. तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महर्षी कर्व्यांना विचारलं होतं, तुमच्यासाठी मी काय करू शकतो. तर कर्व्यांनी म्हणे सांगितलं होतं की तेवढं महाराष्ट्र राज्य आम्हाला मराठी म्हणू द्या. तेव्हा जी मराठी अस्मिता आहे किंवा शिवसेना नावाची भावना, धारणा किंवा मराठीचा अभिमान आहे, तो शिवसेनेच्या स्थापनेच्या आधीपासून होता आणि उद्याही असेल, अनंत काळपर्यंत असेल. जोपर्यंत मराठी भाषा बोलली जाईल, जोपर्यंत शिवरायांचं स्मरण मानव जातीला असेल, तोपर्यंत शिवसेना हा विचार, ही भूमिका संपत नसते. ती एका निवडणुकीपुरता विषय नसतो. शिवसेना ही समितीच्या दिवाळखोरीतून जन्माला आलेली संघटना आहे. बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रबोधनकार ठाकरे गेले आणि त्यांना आग्रह धरला होता की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला बाबासाहेबांनी पाठिंबा द्यावा. बाबासाहेबांचा तत्कालीन राजकीय पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशनने महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असा आग्रह धरला. तेव्हा त्यांना मुलाखत देताना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की काँग्रेसवाले बदमाश आहेत, ते तुम्हाला भाषिक प्रांत देणार नाहीत, मराठी महाराष्ट्र देणार नाहीत. तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी आपली विचारधारा गुंडाळून खुंटीला टांगून ठेवावी आणि फक्त मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राचं अभिमान यासाठी संयुक्त आंदोलन उभारावं. प्रबोधनकारांनी आपल्या नियतकालिकामध्ये ही मुलाखत छापली आणि संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. त्यातून संयुक्त महाराष्ट्र समितीला चालना मिळाली, स्थापना झाली आणि आंदोलन झालं. पण 1960 साली समिती स्थापन झाल्यानंतर हळूहळू करत समितीमध्ये सहभागी झालेले सगळे छोटे छोटे कोण मोठे पक्ष असतील, बिगर काँग्रेस पक्ष असतील, यांच्यामध्ये आपसात सुंदोपसुंदी सुरू झाली, राजकीय हेवेदावे सुरू झाले आणि त्यातून समिती विस्कळीत होत गेली. मला आठवतंय, एवढ्यासाठी आठवतं की मी तेव्हा शाळकरी वयात होतो.
पण आमच्यासारखी शाळकरी मुलं सुद्धा समिती मोडली आणि परत एकदा मुंबईचा महापौर काँग्रेसचा झाला. एवढ्यासाठी आम्हाला रडू आलं होतं शाळकरी पोरांना, मराठी शाळकरी पोरांना. 60-62 सालची गोष्ट आहे. पण समिती मोडली म्हणून मराठी अस्मिता संपली नव्हती. तो विषय प्रबोधनकार आणि आचार्य अत्रे आपल्या परीने लावत होते. कुठच्याही पक्षात नसलेले आचार्य अत्रे हे त्या काळातले समितीचे एकमेव उमेदवार उरले, कारण ते कुठल्याही पक्षात नव्हते. आणि समितीच्या नावावर निवडून आलेले वेगवेगळ्या पक्षाचे आमदार होते, ते आपापला पक्ष म्हणून पांगले. सांगायचा मुद्दा असा की शिवसेना हे बारगळलेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीचं नवं रूप होतं. त्या समितीला विजयी करण्यासाठी, मराठी अस्मितेला विजयी करण्यासाठी जो तरुण हिरिरीने पुढे आला होता, उभा राहिला होता, बलिदान करायला तयार झाला होता, लाठ्या गोळ्या खात होता, शहीद होत होता, तो कुठल्याही पक्षाचा नव्हता, तो मराठी अस्मितेला बांधील होता. आणि त्याच्याशी तत्कालीन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सहभागी असलेल्या विविध पक्षांनी दगाबाजी केली. आपापले राजकीय अजेंडे आणि आपापले राजकीय स्वार्थ यासाठी समाजवादी, रिपब्लिकन किंवा काय असेल कम्युनिस्ट वगैरे रिपब्लिकन या लोकांनी जेव्हा दगाबाजी केली, शेतकरी कामगार पक्ष असेल, हे एकमेकात भांडत भांडत त्यांनी मराठी माणसाच्या एकजुटीला तिलांजली दिली आणि परत एकदा महाराष्ट्राचं राजकारण हे काँग्रेसच्या बाजूने गेलं. त्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का होता तो मुंबई महापालिकेतल्या समितीच्या सत्तेला होता. आणि त्यावरच आघात करत 1968 मध्ये बाळासाहेबांनी मुंबईची महापालिका पहिल्यांदा लढवली होती. त्यामध्ये समितीलाच टार्गेट केलं गेलं होतं, कारण त्याच्या आधी काही महिने जी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक 1967 ची झाली, त्यामध्ये सुद्धा काँग्रेसचा खंदा विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्र समिती उभी राहिली होती. पण ही मराठी आणि महाराष्ट्र हिताची पार्टी नाही, समिती नाही, असा हल्ला चढवत 1968 मध्ये शिवसेनेने स्वतंत्रपणे मुंबई महापालिका लढवली होती. त्यामागे उभा राहिलेला तरुण हा मुळात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मराठी अस्मितेसाठी समितीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला वर्ग होता. आणि तोच पुढे शिवसैनिक झाला. त्यानेच एका व्यंगचित्रकाराला शिवसेना प्रमुख बनवलं. याचं भान किंवा जाण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना किती आहे मला माहित नाही, पण असो, तो विषय वेगळा आहे. मुद्दा असा आहे की समितीनेच शिवसेना हे रूप घेतलं आणि त्यावेळच्या दिवाळखोर समितीची जी मानसिकता होती ती उद्धव ठाकरे यांनी दाखवल्यामुळे आज कागदोपत्री मतदानामध्ये शिवसेना नावाच्या पक्षाचा पराभव झालेला आहे. शिवसेना नावाच्या भूमिकेचा, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समिती नावाच्या भूमिकेचा पराभव झालेला नाही. आणि ती संपत नसते, शिवसेना संपत नसते. याचा अर्थ मराठी स्वाभिमान, मराठी अभिमान, मराठी अस्मिता ही निवडणुकीतून पराभूत करता येत नाही, संपवता येत नाही. याची साक्ष 1968च्या निवडणुकीने दिली होती. आणि परत एकदा मी म्हणेन की आज सुद्धा मराठी महापौर होणार का, तो अमुक होणार का, हे वाद पोकळ आहेत, पोकळ आहेत. मुद्दा इतकाच आहे की अशा निवडणुकीतल्या पराभवाने एक अस्मिता संपवता येत नसते, पण त्याच वेळेला एखादा पक्ष सुद्धा एखाद्या निवडणुकीतल्या पराभवाने संपत नाही. शिवसेना संपणार नाही, शरद पवारांचा पक्ष सुद्धा संपणार नाही. त्यांच्या जीवात जीव असतो आणि धुगधुगी असते, त्यांना परत आपल्या पायावर उभं राहता येत असतं. 1984 मध्ये इंदिरा हत्येनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये
राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसला लोकसभेमध्ये 425 जागा मिळाल्या होत्या. सगळेच्या सगळे विरोधी पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून गेले होते. तेलुगू देसम सारखा एक नवखा पक्ष, प्रादेशिक पक्ष, हा लोकसभेतला 2 नंबरचा पक्ष झाला होता. 27 खासदार असलेला पक्ष एक प्रादेशिक पक्ष होता. कम्युनिस्ट नाही, सोशलिस्ट नाही, जनता दल नाही, कुठचेही नाही. 2, 4, 5, 8 इतका बालापाचोळा. भाजपचे अवघे 2 खासदार निवडून आले होते. पण तोच भाजप आज 40-45 वर्षांनंतर सत्तेत बसलेला आहे. त्यांचा पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेला आहे. तेव्हाही राजीव गांधींनी खिल्ली उडवली होती, ये तो 2 या 3 बच गए. लोकदल नावाचा जो पक्ष चरण सिंगचा होता, त्याला तर राजीव गांधी म्हणाले होते, हे लोकदल तो परलोक दल हो गया. आजही तो पक्ष संपलेला नाही. चरण सिंगांचा नातू जयंत चौधरी हा उत्तर प्रदेशामध्ये तो पक्ष चालवतोय. भले 2-4 जिल्ह्यापुरता उरला असेल, तिकडे हरियाणामध्ये किंवा आणखीन कुठे कुठे असेल पसरलेला. भाजप तर देशात सत्तेवर आलेला आहे, देशातला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे. तो कुठलाही पक्ष एका निवडणुकीतल्या पराभवाने संपत नाही, मग तो राष्ट्रीय असो किंवा प्रादेशिक असो. अनलेस अँड अंटिल त्या पक्षाने आपलं विसर्जन करून घेतलं तर गोष्ट वेगळी असते, अन्यथा तो पक्ष संपत नाही. त्याला मानणारा वर्ग चिमूटभर असेल. एखादा नगरसेवक, एखादा आमदार निवडून येऊन तो पक्ष चालू राहू शकतो. पालघर पुरता असलेला हितेंद्र ठाकूरांचा बहुजन विकास आघाडी हा विधानसभेत साफ भुईसपाट झाला होता. पण महापालिकेत त्यांनी स्वबळावर बहुमत आणून दाखवलेलं आहे, कारण त्यांनी हिंमत सोडली नाही. कुबड्या घेऊनच मॅरेथॉन धावायला निघालेले, कुवत नसलेली महत्वाकांक्षा बाळगणारे त्या शर्यतीत पार पडतात, आपटतात, धोपटले जातात, पण संपत नाही. त्यांनी जिद्द बाळगली तर परत पायावर उभे राहून त्या स्पर्धेत धावू शकतात, जिंकू शकतात. तक्रार करत रडत बसलं रोज रोज तर तुम्ही मेहनत करत नाही. तेव्हा शिवसेना संपली किंवा शरद पवार संपले असं म्हणणारे उथळ आणि उतावळे आहेत. एका निवडणुकी पुरतच राजकारण बघणारे पवार संपले किंवा ठाकरे संपले अशी भाषा करू शकते, मी नाही करणार. कारण राजकारणामध्ये दीर्घकालीन प्रदीर्घकालीन प्रक्रिया असते, त्यामध्ये प्रयत्न आणि सातत्य आवश्यक असतं. जर सातत्य राखलं तर तुम्ही परत गरुड भरारी घेऊ शकता. इच्छा असली पाहिजे आणि मेहनतीची तयारी असली पाहिजे. ती उद्धव ठाकरेंकडे आहे का? ती आदित्य ठाकरेंकडे आहे का? बिलकुल नाहीये, बिलकुल नाहीये. म्हणूनच आपण हरलो, पराभूत झालो याचा स्वीकार करून आपण विरोधी पक्ष म्हणून कसं चांगलं काम करू, पुढच्या 4-5 वर्षामध्ये किंवा लोकसभेला अजून 3.5 वर्ष आहेत, त्या कालखंडामध्ये आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरून जनभावना आपल्या बाजूने वळवण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी दाखवली असती. बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा घास तोंडातून हिरावून घेतला गेला. देवेंद्र फडणवीस किती निराश झाले असतील. विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष असून त्याला विरोधी बाकावर बसावं लागलं, विरोधी नेता व्हावं लागलं, तर ती भूमिका स्वीकारून अख्खं राजकारण देवेंद्र फडणवीस पलटवू शकले, कारण त्यांनी मनाने हार मानलेली नव्हती. प्रेस कॉन्फरन्स मध्ये हार मानणं वेगळं आणि मनाने हार मानणं वेगळं. उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की असं होईल, महापौर आपलाच होईल, देवाची कृपा होईल, तिथे कळतं हा माणूस मनाने पराभूत झालेला आहे. त्याला दुसऱ्या कोणी हरवण्याची गरज नाही. जो माणूस हरण्यासाठी एखादा सामना किंवा एखादी लढाई लढत असतो, त्याला दुसऱ्या कोणी हरवावं लागत नाही, तो आधीच हरलेला असतो. आपली कुवत नसताना मुख्यमंत्री पदावर दावा करायचा, त्यासाठी खोटे नाटे आरोप अमित शहा, देवेंद्र फडणवीस वगैरे यांच्यावर करायचे.
इथूनच पराभूत मनोवृत्तीचा आरंभ होत असतो. मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की मी मुख्यमंत्री शिवसैनिकांना करीन, त्यासाठी मेहनत करीन हे कधी कोणी सांगायचं तुम्हाला? तुम्ही 100 आमदार निवडून आणायचे होते, तुल्यबळ आमदार निवडून आणायचे होते, भाजपपेक्षा अधिक आमदार निवडून आणायचे होते आणि वेळ आली तर युती तोडून स्वबळावर आणायचे होते. कोणाच्या तरी घरी उधारी उसनवारी करून मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन असं वचन उद्धव ठाकरेंनी दिलं होतं का? दिलेलं नसेल. आणि ते दावे करत बसणं ही पराभूत मनोवृत्ती असते. हे मी गंमत म्हणून सांगतो असं नाहीये. मला उद्धव ठाकरेवर टीका करायची म्हणून नाही. एम.जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये द्रमुकचा प्रचंड विजय झाला आणि अण्णा द्रमुकचा विभाजनामुळे प्रचंड पराभव झाला. तेव्हा जयललिता यांचा जो गट होता त्याला काय 22-24 जागा मिळाल्या आणि त्यांना विरोधी नेता व्हावं लागलं. जयललिता या विधानसभेमध्ये विरोधी नेता म्हणून बसल्या होत्या आणि त्यांच्या खोचक शब्दांनी खवळलेल्या द्रमुकच्या नेत्यांनी विधानसभेतच जयललिता यांच्यावर असा भीषण हल्ला चढवला की जयललितांची साडी फाटली, कपडे फाटले, रक्तबंबाळ झाल्या, केस पिंजारले गेले. ती महिला तशा अवस्थेत विधानसभेच्या विधानमंडळाच्या बाहेर पडली आणि मीडिया समोर येऊन सांगितलं की परत या विधानसभेत प्रवेश करीन तर मुख्यमंत्री म्हणूनच येईल आणि परत विधानसभेत येईन तेव्हा द्रमुकचा अण्णादुराईंचं अक्षरशः धुळधाण उडवूनच येईल, नाही तर येणार नाही. मुख्यमंत्री झाले तरच परत येईल हा शब्द दिला. ती फुशारकी नव्हती. त्यानंतरच्या निवडणुकीत अण्णा द्रमुकचा पक्ष इतका मजबूत पुढच्या 4-5 वर्षामध्ये जयललितांनी उभारला की नुसता द्रमुकचा पराभव झाला नाही, करुणानिधी यांच्या पक्षाचा पराभव नुसता झाला नाही, बहुमत गमावलं नाही, सत्ता गमावली नाही. एकटे अण्णादुराई सोडून त्या पक्षाचा दुसरा आमदार निवडून आला नाही. ज्यांनी 5 वर्ष मस्तवालपणा करून एका महिलेची विटंबना केलेली होती त्या पक्षाला 2 आमदार निवडून आणता आले नाही, सत्ता गमावली. तर अवघा मुख्यमंत्री आमदार म्हणून निवडून आला आणि त्यांनीही शेवटी लज्जास्पद म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला होता. पण मुद्दा जयललितांचा आहे. त्यांची विटंबना झाली, हल्ले झाले, पण त्यांनी हार मानली नव्हती, मनाने हार मानली नव्हती. रोज पत्रकार परिषदा घेऊन बकवास केली नव्हती. मनाशी खुणगाट बांधून त्यानंतर विधानसभेतून बाहेर पडलेल्या जयललिता अशा कामाला लागल्या की पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण तमिळनाडूचं राजकीय वातावरण बदलून टाकले. वातावरण इतकं बदललं की त्यांना नुसतं प्रचंड बहुमत मिळालं नाही, तर द्रमुकाला सत्तेबरोबर आपलं अस्तित्व गमावण्याची पाळी आली. तेव्हा शिवसेना संपली असं म्हणणं चुकीचं आहे. मनात जिद्द असेल तर उद्धव ठाकरे सगळं राजकारण फिरवू शकतात. अट एकच आहे, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. घरात बसून आराम करून असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी या स्ट्रॅटेजीने आणि अशा धोरणाने कुठलीही राजकीय लढाई जिंकता येत नाही. लांडी लबाडी करून मिळवलेल्या सत्तेचे गुणगान करून आपली तुंबडी भरणारे स्तुतीपाठक आणि भाट खोऱ्याने मिळतात, गाडीभर मिळतात. आणि तेच लोक तुम्ही पराभूत झालात की कावळ्यासारखे चोची मारायला येऊन जमा होतात. आज जेव्हा लोक म्हणतात की ठाकरे ब्रँड संपला किंवा ठाकरे संपले, शिवसेना संपली, ते म्हणूनच मला पटत नाही. कारण ते कावळेच आहेत जे कालपर्यंत कौतुक करत होते आणि तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते. ते आज तुमचा पराभव झाला आणि मुंबईचा महापौर उद्धव ठाकरे महापौर सुद्धा आणू शकले नाहीत, विधानसभा जिंकू शकले नाहीत, तर उद्धव ठाकरे संपले असं म्हणणारे उतावळे जे आहेत ते तुमचे कधीच नसतात. ते दोन्ही बाजूचे असतात. पराभूत झालात की चोची मारतात आणि जिंकून आलात तर तुमच्या ताटातला पदार्थ उचलून पळवायला सुद्धा
टपलेले असतात. मुद्दा इतकाच की एका निवडणुकीने शिवसेना संपत नसते जर ती ओरिजिनल अस्मिता असेल तर. बाजार मुंडगे करीत त्यालाच अस्मिता ठरवणारी शिवसेना असेल तर ती नक्की संपेल. पण या सगळ्या अग्निपरीक्षेतून जो टिकून राहील, संघर्ष करीत राहील, तो खरी शिवसेना जगवणार आहे. समिती शिवसेनेसमोर टिकली नाही आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेसमोर टिकले नाहीत, तर शिंदे हाच बाळासाहेबांचा खरा वारस आहे याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल. तेव्हा शिवसेना म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समिती आहे, अस्मिता आहे, पण ती लढवय्या असते. एवढी गोष्ट लक्षात घ्यावी लागते. लढण्याची तयारी उद्धव ठाकरेंकडे असेल तर शिवसेना उभाठा संपेल, पण शिवसेना ही भूमिका आणि विचार संपणार नाही. ती नव्या नावाने नव्या रूपाने उभी राहत असते. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.